जनाब संजय राऊत महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं ब्लॉक करून टाकले। त्यामुळं तुमची आघाडीच आता शिल्लक नाहीये। ज्या पद्धतीनं तुमचे खासदार तुम्हाला सोडून गेले तुम्हाला कळलं नाही, तसंच येणाऱ्या काळात उरले सुरले महाविकास आघाडीतले आणि इंडिया ब्लॉकमधले ब्लॉक झालेले पक्ष देखील तुमची साथ सोडतील, कारण तुम्ही सातत्यानं देशविरोधी भूमिका घेतायत। सुप्रियाताई सुळे, शरद पवार साहेब आणि त्यांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटतायत, कारण मोदीजी त्यांना वेळ देतायत। शरद पवार साहेबांनी लिहिलं होतं की उद्धवजी ठाकरे 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयामध्ये आले होते, त्यामुळे तुम्ही शरद पवार साहेबांनाही भेट देत नव्हतात। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पवार साहेब असतील, शिवसेना असेल किंवा तृणमूल असेल, वेगवेगळ्या पक्षातील लोकांना सातत्यानं भेटी देतात आणि तुम्ही घरात बसता। तुमचे नेते राहुल गांधी घरात बसतात, परदेशामध्ये दौरे करतात आणि देशाची बदनामी करतायत। म्हणून या देशानं महाविकास आघाडीला आणि इंडिया ब्लॉकला ब्लॉक करून टाकलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ढोकळा खाऊ घातला, जिलेबी खाऊ घातला आणि केटरिंग सुरू केली हे सांगण्यापेक्षा मातोश्री मधले तेलकट वडे का बंद केले, मातोश्रीच्या केटरिंग सर्व्हिसमध्ये जे तेलकट वडे दिले जात होते, हा तेलकट वड्याचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे। तुम्ही कशा पद्धतीनं तेलकट वडे कुणाला खाऊ घातले हे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगितलं होतं। त्यामुळे तुम्ही आपले दरवाजे बंद करून घेतले, तुम्ही घरामध्ये बसून राहता आणि तेलकट वडे खाऊ घाता। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ब्रेकफास्टला बोलवतात, लंचला बोलवतात, डिनरला बोलवतात, तुम्ही मात्र ना ब्रेकफास्ट देता, लंच देता, फक्त तेलकट वडे तुमच्याकडे आहेत। संजय राऊत, मातोश्रीमध्ये तुम्हाला तरी तेलकट वडे मिळतात का हे एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा यांनी नेमकी कशाची पारायण करायची, नेहरूंची करायची का आणखी काय करायची, याचा सल्ला जनाब संजय राऊत तुम्ही देऊ नका। तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची पारायण सोडून औरंगजेब फॅन क्लबची पारायण करतात, त्याच्याकडे लक्ष द्या। तुम्हाला आता हिंदुत्व प्रिय नाहीये, तुम्ही आता औरंगजेबाचे विचार तुम्ही स्वतःला प्रिय करून घेतलेत आणि त्याची पारायण तुम्ही करतात आणि संसदेच्या परंपरा कुणाला शिकवतायत? ज्या उद्धवजी ठाकरे यांनी घरामध्ये बसून कारभार केला त्यांना आधी संसदीय परंपरा सांगा। ज्या उद्धवजी ठाकरे यांनी कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्याय केला त्यांना आधी परंपरा सांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संसदेमध्ये येतात, देशातल्या जनतेशी संवाद साधतात, तुमच्यासारखं घरामध्ये बसून फेसबुकवर लाईव्ह करून कोमट पाणी प्या म्हणण्याचा सल्ला देत नाहीत। त्यामुळे आधी बाळासाहेबांच्या विचाराची पारायण करा आणि मग नेहरूंबद्दल बोलण्याचा सल्ला मोदीजींना द्या। नाशिक मधले खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः त्याबद्दल पुढाकार घेतला आणि चंपतराय काय सांगतायत? संजय राऊत, तुम्ही उभाटा गट संपवणारे संपत राऊत आहात। उभाटा गट संपवण्याची सुपारी ज्यांनी घेतली ते संपतराव राऊत म्हणजे संजय राऊत आहे हे महाराष्ट्राने ओळखलंय। नाशिकचं पालकत्व भारतीय जनता पार्टीने घेतलंय, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलंय। नाशिकचा कुंभमेळा हा अतिशय व्यवस्थितपणे होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या माध्यमातून हिंदू संघटित होणार, हिंदू एकत्रित येणार। म्हणून संपतराव राऊत, तुमचं पोट दुखतंय, तुम्हाला हिंदू एकत्रित यायला नको। तुम्हाला औरंगजेबाची वंशावळ एकत्रित आलेली चालते, इज्तेमा झालेला चालतो, त्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक एकत्रित आली असतील तर संजय राऊतांनी स्वागत केलं असतं। परंतु हिंदू एकत्र येणार म्हणून कुंभमेळ्याची बदनामी संजय राऊत करतायत। परंतु तुम्ही कुंभमेळ्याची कितीही बदनामी केला तर हिंदू सारा एक होऊन या कुंभमेळ्यामध्ये येणार आणि मोठ्या उत्साहामध्ये हा कुंभमेळा साजरा होणार, हे संपतराव राऊत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। जनाब संजय राऊत, जैनजींच्या नावाखाली आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करणं एवढाच अजेंडा तुमच्याकडे आहे। इथली तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे आणि जे काही जंतर मंतरवर आंदोलन झालं होतं त्यामध्ये तुकडे तुकडे गँग होती आणि याच तुकडे तुकडे गँगच्या माध्यमातून या देशामध्ये नेपाळ आणि बांगलादेश सारखी अराजकता निर्माण करण्याचं स्वप्न संजय राऊत तुम्ही बघितलं होतं, परंतु ते पूर्ण झालं नाही। या देशात तुमचं हे विध्वंस करण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही। ज्या उमर खालिदला फुटीरतावादी लोकांना
हे विद्यार्थ्यांचे सो कॉल्ड नेते भेटत होते. तेच काल मातोश्रीवर देखील येऊन आदित्य ठाकरेंची भेट घेऊन गेले. त्यामुळे कोण तुकडे तुकडे गँग सोबत आहे आणि कोण देशासोबत आहे हे महाराष्ट्र बघतोय. तुम्ही जर का या तुकडे तुकडे गँगला साथ दिली तर संजय राऊत तुमच्या पक्षाचे उरले सुरले तुकडे देखील राहणार नाहीत. हे मात्र तुम्ही निश्चितपणे ध्यानात ठेवलं पाहिजे. जनाब संजय राऊत कोण दगड आहेत कोण धोंडे आहेत याचा निकाल महाराष्ट्रानं दिलेला आहे. तुमचा पक्ष हा आता पक्ष नाही तर बचत गट झालाय. त्या बचत गटाकडे लक्ष द्या आणि हा बचत गट आता तुम्ही काँग्रेसमध्ये किंवा समाजवादी पार्टीमध्ये विलीन करणार आहात. कारण राहुल गांधींच्या नेतृत्वात तुम्ही काम करायला लागलात. सोनिया गांधींचं लुगडं धुण्याचं काम तुम्ही करताय. त्यामुळं उरला सुरला उभाटा गटाचा बचत गट हा सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या पक्षामध्ये तुम्ही विलीन करणार किंवा समाजवादी पार्टीमध्ये विलीन करणार आहात हे महाराष्ट्राने ओळखलंय. तुम्हाला हल्ली समाजवादी पार्टी, राहुल गांधी, काँग्रेस यांची विचारसरणी जवळ झालेली आहे. त्यामुळे आपला बचत गट या काँग्रेसमध्ये कधी विलीन करताय याचा मुहूर्त महाराष्ट्राला सांगून द्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एनडीएचा घटक पक्ष आहे आणि समर्थपणे ती एनडीए सोबत काम करते. आपल्या बचत गटाची अवस्था काय झाली त्याकडे थोडं लक्ष द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमदारांना भेटतात, खासदारांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात. तुमच्यासारखं मातोश्रीचे दरवाजे बंद करून घरी बसण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत नाहीत. खासदारांशी त्यांनी चर्चा केली, शिवसेनेच्या खासदारांना भेटले, तृणमूलच्या खासदारांना भेटले, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक खासदारांना सातत्यानं भेटतात, विरोधकांच्या खासदारांना देखील भेटत असतात आणि जनतेशी संवाद साधतात. जनाब संजय राऊत तुमचे मालक उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आपल्याच आमदारांना भेटत नव्हते. त्यामुळं 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले. आधी त्याचं आत्मपरीक्षण करा आणि खरी शिवसेना कोणाची याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलंय. एकनाथजी शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे हे जनतेच्या कोर्टामध्ये सिद्ध झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.